डावी सोंड दोन्ही लोचने हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे. भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, पालीच्या पालका गौरीच्या बाळका, बल्लालेश्वरा हे बल्लालेश्वरा. सह्याद्रीची भटकंती करणाऱ्याला स्वर्ग कसा दिसतो हे सांगायची गरज भासत नाही, कारण आपण या सह्याद्रीच्या डोंगर रांगात वावरताना एखाद्या तहानलेल्याला जणू काही पाण्याने भरलेली विहीरच मिळावी एवढा आनंद एखाद्या भटकंत्याला होतो. आजचा हा प्रवास आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्रीमान रायगडाचा जणू जुळा भाऊच पालीपासून फक्त 10 किलोमीटरवर असणाऱ्या सुधागडापर्यंत येऊन जातो. चला तर सुरुवात करूया आजच्या भटकंतीला. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय पालीपासून अगदी 10 किलोमीटरवर असणाऱ्या सुधागड या किल्ल्याजवळ. आणि सध्या आम्ही सुधागड किल्ल्याचा जो बेस विलेज आहे दर्यागाव तिथे आहोत. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, ते ही प्राथमिक शाळा आहे आणि तिथूनच हा रोड गेलाय, तो गडाकडे गेलाय. सकाळचे 10:40 वाजलेत आणि आम्ही आता बेस विलेज आहे दर्यागाव तिथे बाईक पार्क केली आणि इथून ट्रेकला सुरुवात केली. आम्ही इथे गावकऱ्यांना विचारलं की गडापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, तर त्यांनी सांगितली साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. आणि सकाळचे 10:40 वाजलेत आणि थोडी उन्हाची धापसुद्धा लागते. बघूया आपल्याला आता गडापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतोय. गड खूप मोठा आहे, त्यामुळे एक्सप्लोअर करायला सुद्धा खूप वेळ लागणार आहे. ट्रेकला सुरुवात करूया, चला. गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 4 वाटा आहेत आणि या दर्या गावापासून आपण पुढे आलो की जवळपास आता आम्ही 20 मिनिटं चालत आलो. आणि त्याच डाव्या बाजूला समाधीसारखं काहीतरी वाटतंय, ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, या गडाचा जर ट्रेक पाहिला आपण तो अतिशय थकवणार आहे. जवळपास आम्ही अर्धा तास चाललो आणि सध्या या शिडीच्या पॅच जवळ आलोय. आणखीन 2 शिड्या आपल्याला वरती लागणार आहेत आणि आजूबाजूला पाहिलं तर पूर्ण रान आहे. आणि या ट्रेकमध्ये आज आपल्यासोबत आहेत दीप आहे, तिकडे सॅगी आहे, ओंकार आहे आज आपल्यासोबत. गड खूप मोठा आहे आणि एक्सप्लोअर करायला खूप मजा येणार आहे. आणि जर आपण या गाड्याकडे पाहिलं तर श्रीमान रायगडाचा अतिशय असं की जवळपास जुळा भाऊच जणू. जाऊया पुढे. मित्रांनो, तो एक शिडीचा पॅच आपण पार केला आणि हा दुसऱ्या ज्या 2 शिड्या आहेत तो पॅच येत आहे. चला जाऊया पुढे. मध्यावर आलोय आणि आता बघितलं तर ही शिडी पूर्ण अशी व्हायब्रेट होते इकडे तिकडे, खूप रिस्की आहे. आणि त्याच बाजूला आपण पाहिलं साईडून एक छोटा मार्ग होता शिडीचा, आता हे नवीन आहे, ते पूर्ण हलते. चढ हा पूर्ण थकवणार आहे आणि थोडं आम्ही एक 5-10 मिनिटाचं नॅप घेऊन आता पुढे आलोय. आणि इथे आपल्याला या गडापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या सुरू झाल्यात. काय घ्यायचे का बरं तुम्हाला? काय घ्यायचं नाही, तू घे. तू 15 बसला येता थांबलो इथं अर्धा. हा जो ट्रेकिंग मध्ये ब्रेक घेतला की असा त्रास होतो. काय नाही त्रास. जे रेग्युलर ट्रेकर आहेत ना त्यांच्यासाठी उत्तम आहे.
ट्रेकिंगसाठी, पण जे बिगिनर आहेत त्यांना खूप थकवणारा आहे हा ट्रेक. सो जाऊया पुढे. मित्रांनो, साधारणतः 1.5 तासाच्या ट्रेकनंतर आपण पूर्वेकडील चिलखती बुरुजाजवळ पोहोचतो. आणि ज्या पायऱ्या सुरू झाल्या त्या अतिशय जवळजवळ आहेत आणि उंचावर आहेत, त्यामुळे त्या चढायला एक प्रकारचा थकवा जाणवतो. बुरुजाच्या खालच्या बाजूस जर पाहिलं तर एक छोटासा मार्ग आहे जो आपल्याला चिलखती बुरुजाच्या खालच्या बाजूस घेऊन जातो. चिलखती रचना पाहिली तर त्यांचा उपयोग जेव्हा तोफांचे मारे व्हायचे त्यासाठी गडाच्या बचावासाठी ही चिलखती बुरुज उभारले जायचे. आणि ही रचना तुम्ही बघू शकता अजूनही जशीच तशी आहे. मित्रांनो, चिलखती बुरुज आहे तिथून पण पुढे गडाची उंची खूप आहे आणि एकदमचा चढ आहे, त्यामुळे हालत पूर्ण टायर्ड झाले. सो थोडा आपण एक 10 मिनिटाचा इथे रेस्ट करतोय. जवळपास 12:40 झालेत. आपण 10:40ला सुरुवात केली ती आणि सध्या 2 तासापर्यंत आपण जाऊन पोचलोय. एक 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक राहिला आहे आणि ऊन जास्त आहे त्यामुळे थकवा अधिकच जाणवतोय. आणि गड खूप मोठा आहे त्यामुळे एक्सप्लोअर करायलाही खूप वेळ लागणार आहे. तिथे पण थोडा रेस्ट करू आपण. सो मित्रांनो, फायनली आपण आता गडापर्यंत पोचलोय आणि गडाचा इतिहास हा आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि तसेच इथून आजूबाजूला भरपूर किल्ले दिसतात. तैलबैल झाला, परत सरसगड, धनगड असे बरेचसे किल्ले या गडावरून दिसतात. आणि सध्या गड एक्सप्लोअर करून घेऊ. गडाचा परिसर हा खूप मोठा आहे त्यामुळे भरपूर टाईम लागणार आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. सो मित्रांनो, गडावरती आल्यावर प्रथम आपण पोचलो आहे ते असणारे कमल तळे आणि महादेवाचं मंदिर. सो जाऊया पुढे. सो मित्रांनो, आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथं पाहिलं तर पाषाणामध्ये कोरलेली नंदीची मूर्ती आहे आणि तसेच आतमध्ये महादेवाची पिंडी आहे. तर हे मंदिर खूप जुनं आहे आणि त्याच्या मागे पाहिलं तर एक तळं आहे, तिकडे आपण पुढे जाणार आहोत. आता मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघत असाल शिवमंदिराच्या आपण जर मागे आलो तर तिथं हे तळं आहे, खूप मोठं तळं आहे. जसं की रायगडावर आहे तसंच इथे सुद्धा हे तळं आहे. बघू शकता थोडं फ्रेश होऊ इथे. मित्रांनो, मंदिरापासून आपण आता पुढे आलो आणि आपल्याला आता इथे एक धान्याचं कोठार पाहायला भेटतंय. बरेचसे कोठार आहेत या गडावर
त्यापैकी हाच एक. गवत खूप आहे त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही दुसरा. सो आणि बरंचसा बांधकाम कोसळलेलं आहे. चला जाऊया पुढे. सो मित्रांनो, पुढे पाहिलं तर इथे एक छोटंसं तळं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी छोटी पांढऱ्या कलरची फुलं आहेत. ती कमळाची नाही तर ती वेगळीच वेगळी जरा. हां, दुसऱ्या जातीची कमल असते तर खूप सुंदर आहेत. पण आणि इथं सापाची कोस पण आहे. तिथं सापाची कोस आता ही दुसरी आहे. एक तिथे आम्हाला तळ्याजवळ दिसली आणि आणखीन एक खूपच मोठी आहे ही पण. आंघोळ करायचा, कपडे घालायचा. त्यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगसाठी येत असाल तर ग्रुपनेच येत चला आणि आवाज करत चला, म्हणजे जेणेकरून कुठलेही जनावर किंवा प्राणी हे आपल्यापासून लांब राहतील. चला. तर मित्रांनो, गडावर आपण आलो की गडाचा परिसर हा खूप मोठा आहे आणि कुठे काय आहे हे व्यवस्थित समजत नाही. त्यामुळे आपण त्या महादेवाचं जे मंदिर आहे तिथून पुढे आलो की आपल्याला एक कोठार लागतं आणि त्याच्याच समोर जायचे सरळ आणि तिथे एक वास्तूचे बांधकाम दिसेल आपल्याला. महाराष्ट्र शासनाने केलेले बांधकाम दिसेल आणि तिथूनच बोराई मातेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आपल्याला भेटेल आणि तिथूनच आपल्याला पुढे यायचं आहे. सो मित्रांनो, आता आपण बोराई मातेच्या मंदिराजवळ पोचलोय. शिवकालीन बोराई मातेचं मंदिर आहे. माझ्या मागे बघू शकता तिथे एक छोटंसं मंदिर आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत बोराई मातेच्या मंदिरामध्ये. दर्शन घेऊ आणि तिथूनच गडाचा महादरवाजा तिथे आपण जाणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही बोराई मातेच्या मंदिराजवळ आलोय आणि मागे बघताय तुम्ही मंदिराचा दरवाजा बंद आहे. काय झालं, बंद आहे ना सोना? पुजारी सुद्धा इथे दिसत नाही कोण. त्यामुळे काय करायचं आता, दर्शन घ्यायचं बाहेर ना. मित्रांनो, आता आम्ही मंदिरामध्ये बसलो आणि मंदिरामधलं जे वातावरण आहे ते एकदम शांत आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे. आणि देवीची जी मूर्ती पाहिली तर तुमचं मन अगदी प्रसन्न होतं. आणि बाकी काय बोलण्यासारखं तर भरपूर आहे, बट तुम्ही इथे याल तर तेच ते फील जे तुम्हाला करायला भेटेल ते खूप वेगळं आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला आताच सांगितलं की मंदिराच्या बाजूस अज्ञात वीरांच्या भरपूरशा समाध्या आहेत. हे बघा, भरपूर समाध्या आपल्याला इथे पाहायला भेटतात. मित्रांनो, आता आपण मंदिरापासून पुढे आलो आणि आता चाललोय आपण महाद्वाराकडे. चला.
दरवाजाच्या जवळ पोहोचलोय. आता आपण खाली जाणार आहेत आणि या दरवाजाची जर रचना आपण पाहिली ती सेम हुबेहूब श्रीमान रायगडासारखी आहे. आणि म्हणजे जोपर्यंत आपण दरवाजाच्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दृष्टीसच पडणार नाही. असं वाटतं की समोर भिंतच आहे. चला जाऊया खाली. दरवाजाच्या जवळ आलो की आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूस या पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. सो मित्रांनो, आता मी सुधागडाच्या महाद्वाराच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलं होतं की जेव्हा आपण सुधागड हा भटकंती करायला येतो तेव्हा असं जसं भास होतो की जणू की आपण रायगडवरच आहे. कारण की या महाद्वाराची जर आपण रचना पाहिली तर वरती दोन्ही साईडला आपल्याला दिसतं शरभ शिल्प आहेत आणि त्यांच्या चारी पायात आपल्याला हत्तीचं शिल्प पाहायला भेटतंय. आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूस जो राज्य फुल आहे आपला म्हणजे जो कमळ त्याचं शिल्प आहे पाहायला भेटतंय. आणि जी दरवाजाची रचना आहे गोमुख पद्धतीची आहे. म्हणजे ज्याची पूर्ण ही रचना पाहिली की जोपर्यंत आपण दरवाजाच्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा दरवाजा दृष्टीच पडत नाही. मित्रांनो, सुधागडाचा जर इतिहास आपण उलगडून पाहिला तर 1436 मध्ये बहामनी सुलतान याच्याकडे हा गड होता आणि त्यानंतर आपल्या मराठा मावळ्यांनी हा गड 1657 मध्ये आपल्या स्वराज्यामध्ये आणला. आणि जेव्हा महाराजांनी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगडाला तो मान दिला आणि त्या यादीमध्ये राजधानीच्या यादीमध्ये या गडाचा सुद्धा समावेश होता. कारण की हा गड सुद्धा अगदी विस्तीर्ण होता भरपूर. म्हणजे सुधागड हा सुद्धा राजधानीसाठी एक योग्य किल्ला आहे. आणि त्याची जी रचना आपण पाहिली दरवाजाची सेम हुबेहूब रायगडासारखी आहे. म्हणजे आणि तसेच आपण पाहिलं की रायगडावरती सुद्धा टकमक तोक आहे आणि इथेही एक टकमक तोक आहे. आणि हा गड हा पसरलेला आहे भरपूर. आपण पाहिलं की गडाचं आधी नाव होतं भोरपगड. आणि जेव्हा महाराज या गडावरती आले आणि त्यांना एक मधमाशाचं पोळं दिसलं आणि तसं आपण पाहिलं की मधमाशाला म्हणजे पोळ्यालाच एक समानार्थी शब्द आहे सुधा. तर त्यावरून या गडाचं नाव पडलं सुधागड. आणि जर आपण बघितलं तर या गडाच्या खालीच पाशापूर हे गाव आहे. तिथे आपले छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर तो जेव्हा दख्खनला आला तेव्हा त्यांची भेट त्या पाशापूर गावामध्ये झाली. हाही एक इतिहास आहे भरपूर मोठा. सो खूप काही होतं इथे पाहण्यासाठी आणि खूप काही एक्सप्लोर करण्यासाठी. आणि जर इथे आपण आलो की आपल्याला असा भास होतो की जणू काही आपण श्रीमान रायगडावर चाललोय. मित्रांनो, गडाच्या महादरवाजाच्या आपण समोर पाहिलं तर इथे झरा आहे पाण्याचा आणि याचं पाणी अतिशय शुद्ध आणि अतिशय थंडगार आहे. आम्ही आणलेल्या पाण्याच्या बॉटल्स पूर्ण खाली झाल्या आणि गडावरती बाकी कुठे पाणी प्यायला भेटलं नाही आम्हाला. इथे एक जागा होती तिथे पाणी प्यायला भेटलं आणि आता आम्ही गड उतारायला सुरुवात करतोय. राज्याच्या राजधानीच्या यादीमध्ये या गडाचा सुद्धा समावेश होता. आणि कदाचित या गडापर्यंत पोचायला आपल्याला 4 वाटा आहेत. आणि गडाचा आजूबाजूचा जर परिसर भौगोलिक परिसर आपण जर पाहिला तर आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे जेणेकरून कुठूनही तोफांचा वारा होऊ शकतो. आणि गडापर्यंत पोहोचायला सुद्धा 4 वाटा आहेत म्हणून शत्रू कधीही गडापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कदाचित महाराजांनी या गडाचा राजधानीसाठी विचार केला नसेल. आणि जसं आपण पाहिलं की श्रीमान रायगडापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकच वाट आहे आणि आजूबाजूला कुठलाही डोंगर नाही आहे. त्यामुळे श्रीमान रायगडाला तो मान भेटला राजधानीचा.
तर मित्रांनो, इथे आणखीन एक महादेवाचं मंदिर आपल्या दृष्टीस पडलंय. आता दर्शन घेऊ आपण आणि परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करू. मित्रांनो, गड किल्ले फिरण्याची आवड बघा. एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्यावर आणखीन एक त्याचा मोठा भाऊ आहे वाटतं. एवढ्या लहान वयापासून. मला कुठून आले तुम्ही? कुठून आले? पुणे. कितवा गड आहे काय माहिती? हां, 20वा. बापरे, कुठले कुठले गड सर केलेत तू? माहित नाही. हा इतिहास जपला पाहिजे. आणि आपलं हा 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची आवड बघा. आपल्याला दम लागले इथे. मी तर किती वेळा बसत आलाय मला माहिती नाही बाबा. हा, 9 वर्षाचा आहे. बापरे, 9 वर्षाचा आहे. आणि तुझं वय किती भाऊ? त्याचे पण 9 वर्षाचा मुलगा आहे बघा. चला, येत आहे का खाली? नाव काय तुमचं? कृष्ण. आणि याचं? चलो बाय. सो मित्रांनो, गड हा आमचा पूर्ण एक्सप्लोर करून झाला. तसेच तुम्हाला या सुधागडावरती यायचं असेल तर अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं श्री क्षेत्र म्हणजेच पालीचा बल्लाळेश्वर, तिथे यायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं. आणि त्याच्या मागूनच एक 10 किलोमीटरचं अंतर आहे सुधागडापर्यंत पोचण्यासाठी. तिथे आलं की खाली एक बेस विलेज आहे, दर्यागाव. तिथूनच शाळेच्या अगदी समोरूनच छोटासा रस्ता गेला आहे, तो आपल्याला गडापर्यंत घेऊन जातो. आणि गडाचा इतिहास आपण मागे जाणून घेतला. सो गडाचं जर भौगोलिकदृष्ट्या त्याची माहिती घ्यायची झाली तर गडाची उंची ही 590 मीटर इतकी आहे. आणि गडाचा वरील जो परिसर पाहिला तो रायगडासारखाच विस्तीर्ण आहे. त्यामुळे इकडे आलो की जसं की आपल्याला वाटतं की आपण श्रीमान रायगडावरतीच आहे की असं भास आपल्याला होतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करून घ्या, कारण की हा आपला नवीन पर्व आहे आणि या पर्वाचं श्रीगणेश झालेलं आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन आपण या नवीन पर्वाची सुरुवात केलेली आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.